महाराष्ट्र विधानसभा के चुनाव की तारीख की अभी घोषणा नहीं हुई है। वहीं चंद्रपुर विधानसभा के लिए मनसे की ओर से भाग्य आजमा रहे मनसे नेता मनदीप रोड़े ने धार्मिक स्थलों का दर्शन कर चुनावी बिगुल फूंका। विधानसभा चुनाव की तारीख की घोषणा हालांकि अभी तक चुनाव आयोग द्वारा नहीं की गई है, मगर विधायक बनने के अनेक इच्छुक उम्मीदवार अभी से ही विधानसभा का चुनाव जीतने के लिए अपनी पूरी ताकत झोंक रहे हैं। गौरतलब है, अभी हाल ही में मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे चंद्रपुर के दौरे पर आए थे और इस मौके पर उन्होंने चंद्रपुर विधानसभा के लिए मनसे नेता मनदीप रोड़े तथा राजुरा विधानसभा के लिए मनसे नेता सचिन भोयर के नाम पर मुहर लगाई। और वहीं चंद्रपुर विधानसभा के उम्मीदवार मनदीप रोड़े ने आज अपने समर्थकों के साथ चंद्रपुर एवं विश्व की दैवत आदिशक्ति माता महाकाली के दर पर पहुंचे और उन्होंने माता महाकाली के दर्शन लिए और एक प्रकार से उन्होंने चुनाव का बिगुल फूंका। इसके साथ ही उन्होंने अन्य धार्मिक स्थलों पर भी जाकर दर्शन लिए। इस मौके पर मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत करते हुए मनसे के चंद्रपुर विधानसभा के उम्मीदवार मनदीप रोड़े ने कहा कि अगर वह चंद्रपुर विधानसभा का चुनाव जीतते हैं तो उनके कार्य क्या रहेंगे तथा कौन से कार्यों को वो प्राथमिकता देंगे, इस संबंध में विस्तारपूर्वक उन्होंने कहा। तो सुनिए उन्होंने क्या कहा। आता मागील 22 तारखेला सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे चंद्रपूर दौऱ्यावर आले होते। त्यांचा विदर्भ दौरा चालू होता। तर चंद्रपूर दौऱ्यावर येताच त्यांनी चंद्रपूरला आल्यानंतर एक कार्यकर्त्याचा आमचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी चंद्रपूर विधानसभेला एक उमेदवार घोषित केलेला आहे राजुरा विधानसभेसाठी। चंद्रपूर विधानसभेसाठी त्यांनी माझं नाव समोर टाकलेलं आहे। याच अनुषंगाने सन्मान राष्ट्रसभेच्या आदेशानुसार आमच्या संपूर्ण मनसेच्या परिवारातर्फे आज माता महाकाली माताचं दर्शन घेतलेलं आहे। आम्ही सोबतच गुरुद्वाराचं दर्शन घेतलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही का दर्शन घेतलेलं आहे, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलेलं आहे, सोबतच बुद्ध विहाराचं दर्शन घेतलेलं आहे, सोबतच दर्ग्याचं दर्शन घेतलेलं आहे। आम्ही नाही हे सगळं दर्शन घेऊन आम्ही चर्चचं दर्शन घेतलेलं आहे। आम्ही हे सगळं दर्शन घेऊन आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। आज महाराष्ट्र रोमन सेनेमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे की महाराष्ट्र रोमन सेना चंद्रपुरात आपला उमेदवार कसा निवडून येईल या सगळ्या गोष्टींना मनसे पदाधिकारी व इतर विंग व कार्यकर्ते व मनसेवर जे राजसाहेबांवर जे प्रेम करणारे आहेत, म्हणजे आमचे जे वेलविशर आहेत, ते आज आम्हाला बहुतांश फोनच्या माध्यमातून प्रत्यक्ष होऊन आम्हाला मदत करत आहे। अगर महाराष्ट्र रोमन सेनेचा अगर इथून उमेदवार निवडून येत असेल, निवडून आला तर महाराष्ट्र रोमन सेना सर्वप्रथम चंद्रपूर विधानसभेतील बेरोजगारांकरिता लढेल। सोबतच दुसरा मुद्दा, अगर महाराष्ट्र रोमन सेनेला मतदातांनी आशीर्वाद दिला तर शिक्षणासंदर्भाला घेऊन आम्ही मुद्दे घेईल, पुढे जाईल। सोबतच चंद्रपूर विधानसभेतील पोल्युशनला घेऊन आम्ही पुढे जाणार, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन आम्ही पुढे जाणार। या सगळ्या गोष्टीला अनुषंगाने आम्ही आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।